एका लहानशा गावात एक श्रद्धाळू भक्त आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहत होता. स्वामी समर्थांवर त्याची अपार श्रद्धा होती. रोज सकाळी उठून तो स्वामींचे नामस्मरण करायचा आणि म्हणायचा, जय जय सद्गुरू स्वामी समर्थ. एके दिवशी कामावर जात असताना त्या भक्ताचा अचानक भीषण अपघात झाला. रस्त्यावर लोकांची गर्दी जमली. रक्तस्राव सुरू होता. श्वास मंद झाला आणि काही क्षणांतच त्याचा श्वास थांबण्याच्या अवस्थेत पोहोचला. लोक घाबरले. कोणी पाणी आणत होते, कोणी मदतीसाठी ओरडत होते. रुग्णालयातील काळजाचा क्षण. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली. नाडी फारच क्षीण होती. मशीनवर सरळ रेषा दिसू लागली. डॉक्टर म्हणाले, आता फार कठीण आहे. देवावर सोडा. नातेवाईकांची अखंड श्रद्धा. हा ऐकताच नातेवाईकांचे डोळे पाणावले. त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि एकच नाव घेतले, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. कोणी रडत होते, कोणी डोळे मिटून प्रार्थना करत होते, कोणी म्हणत होते, स्वामी आमचा आधार तूच आहेस. अचानक रुग्णालयाच्या त्या शांत वातावरणात मशीनवर एक हालचाल दिसली. एक ठोका, मग दुसरा. थांबलेला श्वास हळूहळू परत सुरू झाला. डॉक्टर स्तब्ध झाले. नर्स एकमेकांकडे पाहू लागल्या. डॉक्टर म्हणाले, हे वैद्यकीय दृष्ट्या अशक्य आहे. काही वेळातच त्या भक्ताचे डोळे हळूहळू उघडले, ओठले आणि त्याच्या तोंडातून एक शब्द बाहेर आला, स्वामी समर्थ. नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संपूर्ण कुटुंब स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले.